आज मी परत घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी एक सुंदर गोष्ट. तर त्याचे नाव आहे ठकास महाठक. एका गावात तीन भाऊ राहत असे. ते भाऊ सख्खे होते, पण त्यांना खोटे बोलण्याची खूपच आवड होती. ते काही पण बोलले तर सगळे मनुष्य म्हणायचे नाही हे तर अवश्य नाही, हे काही खरं नाहीये. कारण की त्यांना सगळ्यांना माहित होतं की हे जास्त खोटं बोलतात आणि हा तर त्यांचा छंदच आहे. एका दिवशी ते प्रवासाला निघाले असतात, पण त्यांना जाता जाता खूप रात्र होती. कारण की ते खूप लांब प्रवासाला जात होते. त्यांचा मुक्काम होतो एका धर्मशाळेत आणि त्या धर्मशाळेत एक राजकुमारही आलेला होता. त्यांनी कधीही कुठेही पहिले एका राजपुत्राला पाहिले नव्हते आणि त्यांच्यामध्ये एक लालच आला आणि ते मनावरून एकमेकांना म्हणायला लागले, आपण एक गेम खेळू. त्याच्यामध्ये आपण एक गोष्ट सांगू आणि जो पण त्याला खरे मानणार नाही तो एक नारायणकर असं बनणार. आणि ते एका म्हाताऱ्याला न्यायाधीश बनवतात आणि पहिला भाऊ गोष्ट सांगू लागतो आणि तो म्हणतो की ही खूप वर्षाची गोष्ट आहे. मी जेव्हा छोटा होतो तेव्हा 4 वर्षाचा होतो आणि चोर शिपायाचा गेम खेळत होतो आणि लपायचं कुठे. आता मी एका झाडावर चढलो आणि झाडावर चढता चढता खाली उतरायचं कसं हे मला कळाले. आता संकट आलेलं आहे. तर मग आता मला एक सुचलं की आपण दोरीने खाली उतरू शकतो. आणि मग मी एका बाजूच्या घरामध्ये गेलो आणि दोरी घेतली आणि खाली उतरलो. आता या मोठ्या भावाच्या अशक्य गोष्टीवर राजकुमार असला आणि दुसऱ्या भावाकडे ओढला आणि म्हणू लागला. आता तिन्ही भावांना आश्चर्य वाटलं. आता दुसरा भाऊ गोष्ट सांगू लागला. या दिवशी आमचा छोटा भाऊ हरवला होता. आम्ही सगळे त्यांना ढूंढत होतो. तर आम्ही ढूंढता जंगलात आलो आणि अचानक जाळ्यातून असं छरछर अशी आवाज आली. तर मला वाटलं इथंच आपला भाऊ लपलेला असेल. मी त्याला खोललं तर तिथून भुकेला वाघ आला आणि मी त्याच्या पोटात इतक्या वेगाने घुसलो की त्याला चावता आलं नाही. आणि त्याच्या पोटात गेल्यावर त्याला अशी मळमळ व्हायला लागली. त्याने इतक्या जोरात उलटी केली, इतक्या वेगाने उलटी केली की मी डायरेक्ट गावाच्या मध्ये जाऊन पडलो. आता परत एकदा मी स्नेहाच्या तावडीतून गावाला वाचवले. आता या छोट्या भावाच्या अशक्य गोष्टीला पाहून राजकुमार असला तरी त्यांनी काहीच बोलले नाही आणि तिसऱ्या भावाकडे तोंड केले. आणि आता तिन्ही भाऊ वैतागले. आता वैतागलेला तिसरा भाऊ गोष्ट सांगू लागला. एका दिवशी मी मासे पकडायला समुद्र किनारी गेलो. माझी नजर अलीकडे गेली. तिथं खूप सारे कोळी बसलेले होते आणि ते बारीक नजरेने समुद्राकडे पाहत होते. आणि मी त्याची कारण ढूंढायला त्यांना विचारले आणि मला कळलं की तिथे ते 11 दिवस तिथे होते आणि त्यांना एकही मासा सापडला नाही. हे ऐकून आता मी याची कारण शोधायला समुद्रात डुबकीला मारली. पाहतो तर काय, एक महाकाय मासा सगळ्या माशांना खाऊन टाकले. म्हणजे जे मासे राहिलेले आहेत त्याच्या भीतीने असे कोपऱ्याला जाऊन बसलेले आहेत. आता मी पण एक महाकाय माशाचे रूप बदलले आणि समुद्रातून त्याला मारून जमिनीवर टाकले आणि परत मनुष्य रूपात आलो आणि परत एकदा आम्ही जमिनीवर आलो. आता कोळी लोकांनी मला पाण्याचा हार टाकून माझा सत्कार केला आणि परत एकदा मी त्यांना विजय करून दिले.
आणि असा मी विजय झाला. हे ऐकूनही राजकुमार असला पण तो काही बोलला नाही. आता तिन्ही भाऊ जास्तच वैतागले आणि त्यांनी ठरवले आता राजकुमार जी गोष्ट सांगेल त्याच्या बिलकुल पण नासायचं नाही. आता राजकुमार गोष्ट सांगणार. तुम्हाला तर माहितीच आहे मी आहे एक राजकुमार. माझा एक राजवाडा आहे आणि त्या राजवाड्यात मी माझ्या तीन शिपायांना खूप मिस केले, पण ते आता कुठेतरी भेटले आहे मला. ते माझे खूपच लाडके होते. ते राज्याच्या दरवाजावर पहिरा द्यायचे आणि कधी कधी तर आक्रमण झाले राज्यावर तर युद्धासोबत लढायचे आणि ते तर आपले जान द्यायलाही हजर होते. आणि ते एका दिवशी कुठेतरी पळून गेले आणि ते मला इथे भेटले आहेत. तिन्ही भाऊ म्हणाले, आणि ते कोण आहे बरे? राजकुमार म्हणाला, ही पण काही प्रश्न आहे. हा पण काही विचारायचा प्रश्न. अरे ते तिघे तुम्ही आहात. अरे बापरे. आता तिन्ही भावांना खूपच आश्चर्य वाटले आणि ते तर धडधड करू लागले आणि त्यांना काय सुचेना. आणि तो म्हातारा म्हणाला, माझी नम्र विनंती की तिन्ही भावांनी राजकुमाराचे एक नाऱ्या नोकर बनावे. राजकुमाराने म्हणाले, 1 मिनिट. आणि तो म्हणाला, हे बघा तुम्ही जरी ठग असेल पण मी